हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट्स या टॉपिक मधले काही पॉइंट्स जे बघितलेले आहेत त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत, बरोबर ना. आता आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट्स मध्ये कोणते कोणते पॉइंट्स बघितले जरा आठवूया. तर बघा, पहिला पॉइंट आपण बघितला डेफिनेशन ऑफ अँगल, त्याच्यानंतर डायरेक्टेड अँगल बघितलेला आहे, बरोबर ना. त्यानंतर टाइप्स ऑफ अँगल्स आपण बघितलेले आहेत, बरोबर ना. आणि नंतर आपण मेजर्स ऑफ दॅट अँगल्स, त्या अँगल्स मेजर करायचे जे सिस्टीम्स आहेत त्या दोन सिस्टीम्स आपण बघितलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आहेत? एक आहे ती डिग्री मेजर आणि दुसरी दॅट इज अ रेडियन मेजर, बरोबर. आणि त्यानंतर आपण डिग्री आणि रेडियन मेजर मधलं इंटर रिलेशन पण बघितलेलं आहे आणि त्यानुसार आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. लक्षात घ्या, रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन दॅट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला दिलेला एखादा अँगल डिग्री मध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला रेडियन मेजर मध्ये करता आलं पाहिजे, किंवा एखादा अँगल जर रेडियन मेजर मध्ये असेल तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन डिग्री मेजर मध्ये करता आलं पाहिजे, बरोबर. त्याबरोबर त्यात आणखी आपण काय बघितलं बघा, मिनिट सेकंड्स मध्ये पण कन्व्हर्जन आपण केलेलं आहे. काल आपण तसे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, लक्षात घ्या. ती सगळे एक्झाम्पल्स तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित स्वतः एकदा सॉल्व्ह करा. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकताय, बरोबर. आणि मग जे काही तुमचं आन्सर असेल ते फक्त चेक करा. टेक्स्ट बुक मध्ये असेल, जर तुमच्याकडे एनसीईआरटीचं बुक असेल किंवा आपलं स्टेट बोर्डचं बुक असेल तर त्यातले काही क्वेश्चन्स इथं मी घेतोय तर ते आन्सर्स तुम्ही चेक करा. आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. तर मग आजचा जो क्वेश्चन आहे तर बघा, पुढे द फर्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 7π/36 रेडियन and measure of angle B is equals to 120 degree, then find measure of angle C in both the measures. म्हणजे तुम्हाला इथं काय केलेलं बघा, ट्रायंगल्स मधले दोन अँगल्स दिलेले आहेत, त्यातला एक अँगल डिग्री मेजर मध्ये, एक अँगल रेडियन मेजर मध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला जो थर्ड अँगल फाइंड आउट करायचा आहे तो थर्ड अँगल डिग्री मेजर पण आणि रेडियन मेजर मध्ये पण फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, थीटा डिग्री आहे, याचं कन्व्हर्जन जर मला रेडियन मध्ये करायचं असेल तर थीटा इंटू π/180 रेडियन, दिस इज द कन्वर्जन ऑफ अँगल डिग्री टू रेडियन मेजर. अँड सिमिलरली if theta is in radian and we want to convert that angle in a degree measure, then we multiply that angle by 180/π, बरोबर. तर हे आहे डिग्री टू रेडियन कन्वर्जन, हे आहे रेडियन टू डिग्री कन्वर्जन. आता तुम्हाला इथं जो प्रश्न दिलेला आहे, इथं जो क्वेश्चन तुम्हाला दिलाय, मेजर ऑफ अँगल ए रेडियन मेजर मध्ये दिलाय, मेजर ऑफ अँगल बी डिग्री मेजर मध्ये दिलाय. मग तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, दोन अँगल मधला एक रेडियन एक डिग्री, मग तुम्ही करा, एक तर हा रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करा किंवा डिग्रीचं कन्वर्जन तुम्ही रेडियन मध्ये करू शकताय. आणि मग दोन्ही हे जे ए आणि बी जे दोन अँगल्स आहेत ती तुम्हाला एकाच मेजर मध्ये कन्वर्ट करायचे, जेणेकरून मग आपल्याला पुढे एक कन्सेप्ट कोणता यूज करता येईल, इन ट्रायंगल सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असणार आहे, 180 डिग्री, बरोबर ना. आणि त्यावरून मग तुम्ही काय करू शकताय, जर ते दोन अँगल्स एकाच मेजर मध्ये कन्वर्ट झाले तर थर्ड अँगल मेजर ऑफ अँगल सी, ते तिघांची टोटल तुम्ही जर डिग्री मध्ये दोन अँगल्स कन्वर्ट केला तर 180 डिग्री म्हणा. जर तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट केला तर ते तुम्ही पाय मध्ये कन्वर्ट करू शकता, म्हणजे पाय म्हणू शकताय. सम ऑफ द अँगल्स ऑफ दॅट ट्रायंगल इज इक्वल्स टू व्हॉट, पाय, बरोबर. तर मग तो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. मग इथं आपण काय करूया, हा जो मेजर ऑफ अँगल ए आहे तो रेडियन आहे, त्याचं कन्वर्जन आपण डिग्री मध्ये करूया. तर मग बघा, याचं सोल्युशन या ठिकाणी मी लिहितोय, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी would the given measure of angle A is equals to 7π/36 radian. And now we want to convert this angle in the form of degree measure. That means 7π/36 into 180 divided by π degree. लक्षात घ्या, इथं आपण काय केलं, या रेडियनचं कन्वर्जन आपण डिग्री मध्ये करतोय. तर बघा मग या ठिकाणी काय काय होणार आहे, दिस पाय कॅन्सल विथ दिस पाय. त्याच्यानंतर पुढे आता काय नाही बघा, 36 1 जार 36, 36 5 जार 180. आणि मग या ठिकाणी मग राहिलं काय बघा, व्हॉट रिमेन्स, यस 7 into 5 डिग्री म्हणजेच किती आलं, 35 डिग्री. म्हणून मला सांगा, देअरफॉर मग मेजर ऑफ अँगल ए जो आहे तो किती आलेला आहे,
35 डिग्री हे अँगल ए चं मेजर आलेलं आहे डिग्री मध्ये. आता मग तसंच पुढे काय करूया, मेजर ऑफ अँगल बी जो आहे तो तुम्हाला किती दिलाय बघा, 120 डिग्री दिलेला आहे. आता मग मेजर ऑफ अँगल ए 35 आहे, मेजर ऑफ अँगल बी 120 आहे. मग आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो बघा, वी नो इन अ ट्रायंगल ए बी सी sum of the measures of angles of a triangle is 180 degree. Therefore, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is equals to काय येतं, 180 degree. लक्षात आलं का बघा. आणि आता या ठिकाणी मग काय करूया, अँगल ए अँगल बी या दोन व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करूया. काय येतं बघा मग, 35 डिग्री प्लस किती बघा 120 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू किती येणार आहे, 180 डिग्री. आता मग 120 प्लस 35 किती येणार आहे, 155. ते मी राईट साइडला ट्रान्सफर करतोय म्हणून मेजर ऑफ अँगल सी किती येणार आहे बघा, 180 मायनस 155 डिग्री. आणि सांगा मला मग 180 मायनस 155 दॅट इज इक्वल्स टू हाऊ मच. येस, 80 मधून जर आपण 55 मायनस केलं तर किती येणार बघा, दॅट इज 25 डिग्री. देअरफॉर बघा मग इथं आता काय होतं, मेजर ऑफ अँगल सी जो आहे तो किती आलेला आहे, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 25 डिग्री. आणि बघा ना, अँगल सी 25 आहे, 25 35 किती येतं 60 आणि मग 60 प्लस 120 180 येणार आहे बरोबर. आणि मग आता हा जो अँगल आहे 25 डिग्री याचं कन्वर्जन, कारण तुम्हाला क्वेश्चन कसा विचारलाय बघा, फाइंड मेजर ऑफ अँगल सी इन बोथ द मेजर्स. नाउ हियर वी फाइंड मेजर ऑफ अँगल सी इन डिग्री मेजर and here we want to convert that degree measure into radian measure. So use the formula conversion of degree to radian measure means multiply this angle into, आता याला आपण रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय केलं, पाय बाय 180 रॅडियन. लक्षात आलं का बघा. आणि या ठिकाणी मग तुम्हाला आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा इथं आपण जर समजा 5 ने डिवाइड केलं, 5 5 जार, इथं 36 5 जार 180 येतं. आणि मग किती आलं थोडक्यात, हे 5 पाय डिवाइड बाय 36 रॅडियन. Therefore, measure of angle C is equals to 25 डिग्री म्हणजे 5 पाय डिवाइड बाय 36 रेडियन. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं बघा, जो थर्ड अँगल आहे त्या ट्रायंगलचा तो आपण डिग्री आणि रेडियन या दोन्ही मेजर मध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे. लक्षात आलं सर्वांना. तर या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. समजा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे समजा आणखी एखादी कंडिशन की दॅट इज अ राईट अँगल ट्रायंगल आणि रिमेनिंग दोन ॲक्यूट अँगल्सची सम तुम्हाला दिलेली असेल किंवा ट्रायंगल्सच्या अँगल्सचा रेशो दिलेला असेल. लक्षात घ्या. आणि तुम्हाला असे विचारतात की फाइंड दॅट अँगल्स इन बोथ द मेजर्स. म्हणजे तुम्हाला जे ते ट्रायंगल्सचे अँगल्स आहेत ते तुम्हाला दोन्ही मेजर्स मध्ये म्हणजेच काय, तुम्हाला तो अँगल डिग्री मेजर मध्ये पण काढायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तो अँगल रॅडियन मेजर मध्ये पण फाइंड आउट करायचा आहे. आणि मग तुम्हाला डिग्री टू रॅडियन जायचं असेल तर हा फॉर्म्युला माहित असला पाहिजे, रॅडियन टू डिग्री जायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. सर्वांना हे फर्स्ट एक्झाम्पल लक्षात आले का बघा. असंच आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. आता बघा सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी काय दिलेलं आहे, two angles of a triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Then find the measure of third angle in both the measures. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ट्रायंगलचे हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत ते कोणत्या मेजर मध्ये दिलेले आहेत, रॅडियन मेजर मध्ये दिलेले आहेत. मग तुम्ही काय करणार आहे बघा, वी नो सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज पाय रॅडियन. So take the sum of these two plus suppose the third angle is x radian and total sum त्यांची किती पाय रॅडियन आहे. त्यावरून तुम्ही x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तुम्हाला थर्ड अँगल हा काय झाला रॅडियन मध्ये डायरेक्टच मिळणार आहे बरोबर. आणि जर एकदा रॅडियन मध्ये मिळाला की मग युजिंग द कन्वर्जन ऑफ रॅडियन टू डिग्री कन्वर्ट दॅट थर्ड अँगल इन डिग्री मेजर. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मेथड सर्वांना लक्षात आली का बघा. थर्ड अँगल तुम्ही x माना आणि या हा अँगल फर्स्ट अँगल सेकंड अँगल प्लस एक्स इज इक्वल्स टू काय घ्या, पाय घ्या. त्याच्यावरून तुम्हाला जो थर्ड अँगल आहे या दोघांची सम करा.
आणि राईटला ते टर्म ट्रान्सफर करा, पाय मायनस येणारा जो काय अँगल आहे, आता इथे तुम्हाला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करायला लागणार, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होणार आहे, म्हणजे 10 पाय आणि हा 5 पाय म्हणजे 15 पाय बाय 18 राईटला ट्रान्सफर करा, कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला काय मिळणार आहे, थर्ड अँगल रेडियन मेजर मध्ये मिळेल. आणि एकदा तो थर्ड अँगल रेडियन मेजर मध्ये मिळाला की तुम्हाला लगेच तुम्ही काय करू शकता, त्याचं कन्वर्जन डिग्री मेजर मध्ये करू शकताय. बरोबर. तर हे पहिले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्या पुढचे एक्झाम्पल, ते एक्झाम्पल मी इथं सोडून देतोय. काय दिले बघा, सेकंड एक्झाम्पल. इन अ राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन बोथ द मेजर्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे. आता राईट अँगल ट्रायंगल आहे याचा अर्थ त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा फिक्स आहे आणि जे राहिलेले जे दोन अँगल्स आहेत ते कसे आहेत, ॲक्यूट अँगल्स आहेत. आणि तुम्हाला त्या दोन अँगल्सचा रेशो दिलाय, बरोबर ना. आणि त्या रेशो वरून तुम्हाला काय करायचं आहे, ते दोन्ही अँगल्स तुम्हाला डिग्री पण आणि रेडियन मेजर मध्ये पण काढायचे. ते दोनच नाही, तुम्हाला ते तीन अँगल्स, आता एक 90 आहे म्हणजे तुम्ही ते डायरेक्ट π/2 पण म्हणू शकताय. पण आपण इथे क्वेश्चन्स काय दिलेले आहे, फाइंड ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन बोथ द मेजर्स. तुम्हाला दोन्ही मेजर्सचे सिस्टीम मध्ये तुम्हाला काय करायचे, ते अँगल्स फाइंड आउट करायचे. तर बघा मग जाऊया याच्या सोल्युशन कडे. काय करूया या ठिकाणी बघा, ट्रायंगल ऍज म्हणतो मी, ऍज ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. सो दिस implies one angle is equals to what, 90 डिग्री. म्हणजेच आपण हे काय करू शकतो, 90 इंटू पाय बाय 180 रेडियन. म्हणजेच किती आलं बघा या ठिकाणी, 91 जा 92 जा, म्हणजेच किती आलं, π/2 रेडियन. एक अँगल फिक्स झाला. बरोबर. कारण तो ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण एक अँगल 90 घेतलेला आहे. आता जे दोन ॲक्यूट अँगल्स आहेत त्या दोन ॲक्यूट अँगल्सचा रेशो तुम्हाला दिलेला आहे, बरोबर ना. आता इथं मग काय करूया, सपोज कॉमन मल्टिपल bx. जर कॉमन मल्टिपल आपण x घेतला तर मला सांगा, therefore the acute angle becomes, therefore acute angles becomes, ते जे ॲक्यूट अँगल्स आहेत ते काय होणार आहेत बघा, 4x आणि काय होणार 5x. लक्षात आलं का बघा. आता मग या ठिकाणी आपण काय करू शकतोय, एक तर आपण हा 4x 5x जे आहे, आता इथं एक अँगल 90 म्हणजे डिग्री मध्ये पण आहे, रेडियन मेजर मध्ये पण आहे. मी इथं काय करतोय, हे दोन्ही अँगल्स काय सपोज करतोय की डिग्री मेजर मध्ये आहेत, त्यामुळे मी 4x + 5x + 90 इज इक्वल्स टू काय घेणार आहे, 1. Yes, we know, आपल्याला माहित आहे सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर ना. तर मग इथं काय येणार बघा, therefore 4x + 5x प्लस किती बघा 90 डिग्री इज इक्वल्स टू किती येणार आहे, 180 डिग्री. लक्षात आलं का बघा. आता या ठिकाणी काय होतं, 4x + 5x दॅट इज 9x. तर मग 9x इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस किती आलं, 90 डिग्री. मग 180 मायनस 90 म्हणजेच किती येतं बघा, दॅट इज 90 डिग्री. आणि मग या ठिकाणी मग 9x इज इक्वल्स टू किती येतं, 90 डिग्री. लक्षात आलं का बघा. आता मग या ठिकाणी काय करूया, x इज इक्वल्स टू किती येणार आहे, 90 डिवाइड बाय 9 म्हणजेच किती येणार आहे, 10 डिग्री. therefore x इज इक्वल्स टू किती आलं, 10 डिग्री. कारण आपण हे जे अँगल सपोज केलेले आहेत ते डिग्री मेजर मध्येच आहेत, असंच आपण ते सपोज केलेलं आहे. बरोबर ना. मग आता x बरोबर 10 डिग्री आलं. मला सांगा मग, therefore that acute angles becomes, आता ते acute angles काय होणार आहे बघा, 4x means 4 into 10 means 40 डिग्री. आता हे 40 डिग्री आपल्याला काय करायचं आहे, रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय करूया बघा, पुढं 40 इंटू किती, π/180 रेडियन. बरोबर ना. आणि इथं मग आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बघा, या ठिकाणी 0 0 गेट कॅन्सल, राईट. आणि त्याच्यानंतर मग इथं काय येणार आहे बघा, यस 2 ने तुम्ही डिवाइड करू शकताय, 2 2 जा आणि 2 9 जा
म्हणजेच किती येतं 2 पाय डिवाइड बाय 9 रेडियन. बरोबर. त्या दोन अॅक्यूट अँगल मधला एक अँगल काय आला बघा 40 डिग्री. देअरफॉर मी म्हणतो मग 40 डिग्री म्हणजे बघा 4x इज इक्वल्स टू 40 डिग्री इज इक्वल्स टू 2 पाय बाय 9 रेडियन. हा एक अॅक्यूट अँगल आला. आणि आता तसंच आपल्याला दुसरा अॅक्यूट अँगल पण या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. सिमिलरली म्हणतो मी, सिमिलरली बघा एक 4x झाला. दुसरा अॅक्यूट अँगल काय बघा दॅट इज 5x म्हणजेच 5 into 10. आता 5 into 10 किती येणार बघा दॅट इज 50 डिग्री. आणि आपल्याला या 50 डिग्रीचं पण कन्व्हर्जन रेडियन मेजर मध्ये करायचं आहे. मग किती येतं बघा 50 into पाय बाय 180 रेडियन. बरोबर. या ठिकाणी पण 0 0 कॅन्सल झालं आणि मग आहे तसंच ठेवा 5 पाय divided by 18 radian. So this is the radian measure of that. Next second acute angle and therefore मग दुसरा जो acute angle आहे 5x is equals to काय झालं बघा 50 डिग्री आणि is equals to किती 5 पाय by 18 radian. आणि म्हणून मग ते जे दोन acute angles आहेत ते दोन acute angles डिग्री आणि radian मेजर मध्ये आपण फाइंड आउट केलेले आहेत. एक येतं 40 डिग्री किंवा 2 पाय बाय 9 रेडियन. दुसरा अॅक्यूट अँगल येतो 50 डिग्री किंवा 5 पाय बाय 18 रेडियन. आणि जो एक कारण तो राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं त्याचा जो पहिला अँगल आहे मोठा अँगल दॅट इज 90 डिग्री म्हणजेच पाय बाय 2 रेडियन. म्हणजे या पद्धतीनं आपण त्या ट्रायंगल्सचे तिन्ही अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला तो ट्रायंगल काय म्हणजे त्या ट्रायंगल्सचा तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे. दॅट ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. आणि त्यानंतर रिमेनिंग दोन जे अॅक्यूट अँगल्स आहेत त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे. तर आपण हे एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. आता याच पद्धतीनं आणखी एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा आता एक्झाम्पल पुढचं काय दिलेलं आहे. द सम ऑफ द टू अँगल्स इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. देन फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. म्हणजे तुम्हाला इथे काय कंडिशन दिलेलं आहे बघा. दोन अँगल्स आहेत, त्या दोन अँगलची सम तुम्हाला दिलेल्या रेडियन मेजर मध्ये, त्या दोन अँगलचा डिफरन्स तुम्हाला दिलेला डिग्री मेजर मध्ये आणि विचारलेलं काय आहे की फाइंड दॅट टू अँगल्स इन डिग्री मेजर. बरोबर ना. म्हणजे डिग्री मेजर मध्ये तुम्हाला ते दोन अँगल्स फाइंड आउट करायचे. मग इथं आपल्याला काय केलं पाहिजे बघा. जो रेडियन मेजर मध्ये दिलेला जो अँगल आहे तो आपण अगोदर काय करूया डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट करूया ना. बघा जो रेडियन मेजर मध्ये दिलेला अँगल आहे तो आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. बरोबर. तर बघा मग इथं काय होतं सम ऑफ टू अँगल्स. आता suppose that two angles are x and y. ते दोन अँगल्स आपण काय म्हणूया x आणि y आहे. बरोबर ना. आणि म्हणून मग therefore by first condition जी दिलेली आहे ती काय दिलेली आहे बघा. सम ऑफ टू अँगल्स म्हणजे x प्लस y इज इक्वल्स टू किती आहे बघा 5 पाय रेडियन. बरोबर. आता या ठिकाणी हा जो 5 पाय रेडियन आहे तो मी 5 पाय मला जर त्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर मी त्या अँगलला कशाने मल्टिप्लाय करणार आहे 180 डिवाइड बाय पाय ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच 180 डिवाइड बाय पाय हे झालं डिग्री. आणि या ठिकाणी आता मग काय होणार आहे बघा दिस पाय कॅन्सल विथ दिस पाय, पाय गेट कॅन्सल. आणि मग की त्याला बघा मग 5 into 180 दॅट मीन्स 900 डिग्री. बरोबर ना. मग पहिले इक्वेशन काय मिळालं बघा आपल्याला सम ऑफ दॅट टू अँगल्स किती आहे 900 डिग्री. त्याला मग तुम्ही नंबर 1. बरोबर ना. आता त्याच पद्धतीनं बाय सेकंड कंडिशन व्हॉट दे गिवन. यस difference of that two angles is 60 degree. Remember इथं आता तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे म्हणजेच x मायनस y इज इक्वल्स टू 60 डिग्री. बरोबर. इथं आता मी काय म्हणतो बघा याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतोय आणि या ठिकाणी मी असं मेन्शन करतोय की x ग्रेटर दॅन y. कारण लक्षात ठेवा जर दोन नंबर मधला डिफरन्स जर पॉझिटिव्ह असेल तर फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन द सेकंड नंबर अँड इफ दॅट डिफरन्स इज निगेटिव्ह देन फर्स्ट नंबर इज स्मॉलर दॅन सेकंड नंबर. लक्षात घ्या. म्हणून इथं आता बघा x मायनस y किती 60 डिग्री आहे. डिफरन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे पहिला जो अँगल असणार आहे तो दुसऱ्यापेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे.
बरोबर. तर मग बघा x मायनस वाय 60 आणि x प्लस वाय 900 व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स. या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही 10th मध्ये सोडवलाय. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आणि बघा ना इथं x प्लस वाय आहे, x मायनस वाय आहे, प्लस वाय मायनस वाय दोघांचे ऍडिशन करा ना. वाय वाय निघून जाईल, x ची व्हॅल्यू मिळेल. मिळालेली x ची व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये कुठे ठेवा, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर. इथं मग काय करूया बघा आता मग इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ची काय केली आपण ऍडिशन केलेली आहे. काय येतं बघा मग x प्लस वाय इज इक्वल्स टू 900 आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू किती आहे बघा 60. राईट. नाउ टेक दॅट सम. आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर किती येतं बघा x प्लस x दॅट इज 2x प्लस वाय मायनस वाय 0 आणि इज इक्वल्स टू किती येणार आहे 960. बरोबर. आणि त्यावरून मग therefore 2x इज इक्वल्स टू किती आलं 960. आता मग इथं याच्यावरून मी काय करतो बघा x 960 डिवाइड बाय किती येतं 2 ट्रान्सफर केलं राईट साइडला. मल्टिप्लिकेशन बिकम्स डिव्हिजन. आणि मला सांगा मग 960 डिवाइड बाय 2 जर केलं तर या ठिकाणी किती येणार आहे 2 4 जार 8 आलं. 1 रिमेन्स. त्याच्यानंतर 2 8 जार 16 आणि 0 म्हणजे x बरोबर किती येतं 480 डिग्री. आणि म्हणून therefore त्यातला एक जो मोड लार्जर अँगल आहे तो किती आला 480 डिग्री आलेला आहे. बरोबर ना. आणि आता x एक अँगल मिळाला. आता मग आपल्याला दुसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग 1 बिकम्स ही x ची जी व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया ना. आता इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर किती येतं बघा मग 480 प्लस y इज इक्वल्स टू 900. सो व्हॉट दिस गिव्स y इज इक्वल्स टू किती येतं बघा 900 मायनस 480. म्हणजे 900 वरून तुम्ही काय करा 480 मायनस करा. अँड therefore मग y इज इक्वल्स टू किती येतं बघा 900 मायनस 480 जर तुम्ही केला तर किती येणार आहे बघा 480 तुम्ही मायनस करा म्हणजेच 20 केला तर 500 झालं. म्हणजेच किती 420 डिग्री हा आला सेकंड अँगल. म्हणजे त्याचे दोन अँगल्स आहेत बघा. एक अँगल काय असणार आहे 480 डिग्री असणार आहे. सेकंड अँगल तुमचा काय असणार आहे 420 डिग्री असणार आहे. बरोबर ना. आणि जर समजा तुम्हाला इथं असं विचारलं असतं की असा क्वेश्चन असता फाइंड द मेजर्स इन बोथ द मेजर्स डिग्री एज वेल एज इन रेडियन तर मग तुम्हाला इथं या 480 चं कन्वर्जन काय करायचं रेडियन मध्ये करावं लागलं असतं. मग काय केलं असतं 480 इंटू पाय बाय 180 रेडियन. इथं पण 420 इंटू पाय बाय 180 रेडियन. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही ते दोन अँगल्स काय केलं असता रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट केला असता. लक्षात आलं सर्वांना. तर बघा या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. या टाइपचे एक्झाम्पल सोडत असताना बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला दिलेले मेजर्स म्हणजे दिलेली कंडिशन आणि दिलेले जे अँगल्स आहेत ते कोणत्या मेजर मध्ये आहेत आयदर इन डिग्री ऑर इन रेडियन. आणि तुम्हाला विचारलेलं जे काय असणार आहे म्हणजे अँगल्स फाइंड आउट करा ते कोणत्या मेजर मध्ये फाइंड आउट करायचे आहेत त्यानुसार तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला ऍडजस्टमेंट्स करायचे आहेत. बरोबर. तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलेलं आहे. तर जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. काय बघा नेक्स्ट एक्झाम्पल. द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8 देन फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं काय दिलेलं आहे बघा ट्रायंगल्सचे जे 3 अँगल्स आहेत त्या तिन्ही अँगल्सच्या मेजर्सचा रेशो तुम्हाला या ठिकाणी दिलाय. रेशो काय बघा 3:7:8. बरोबर ना. हा रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे की फाइंड दॅट 3 अँगल्स इन डिग्री अँड रेडियन मेजर्स. बरोबर. आता मगाशी जसं एक्झाम्पल आपण बघितलं जेव्हा तुम्हाला कधी रेशो दिलेला असेल एखाद्या क्वांटिटीचा म्हणजे 2 क्वांटिटी किंवा 3 क्वांटिटीचा रेशो तुम्हाला दिलेला असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही काय करताय कॉमन मल्टिपल जो आहे तो कॉमन मल्टिपल तुम्हाला त्या ठिकाणी सपोज करायचा आहे. बरोबर. आणि एकदा कॉमन मल्टिपल फिक्स झाला की मग त्यानंतर पुढची कंडिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायची आहे. बरोबर. तर जाऊया याच्या उत्तराकडे. बघा काय दिलेलं या ठिकाणी गिवन म्हणतो मी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो angles of a triangle are in the ratio काय बघा रेशो 3:7 काय बघा 8. बरोबर ना. ते जे अँगल्स आहेत त्या ट्रायंगल्सचे ते कोणत्या रेशो मध्ये आहेत 3:7:8 आहे. बरोबर ना. मग आता इथे काय करूया सपोज कॉमन मल्टिपल बी एक्स
सपोज कॉमन मल्टिपल बी एक्स. कॉमन मल्टिपल आपण काय मानला, एक्स मानला. जर आता कॉमन मल्टिपल जर आपण एक्स मानला तर मला सांगा मग ते अँगल्स काय होणार आहेत. देअरफॉर दॅट अँगल्स आर किंवा अँगल्स बिकम्स काय होतील बघा ते अँगल्स 3x 7x आणि 8x. आता बघा हे जे अँगल्स आहेत ते कशाचे अँगल्स आहेत, ट्रायंगल्सचे अँगल्स आहेत. म्हणजे मग त्या तिन्ही अँगल्सची सम किती असणार आहे 180 डिग्री किंवा त्याला तुम्ही पाय म्हणू शकताय. आता इथे तुम्ही एक करू शकताय, तुम्ही डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करा किंवा मग तुम्ही रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करा, त्यानंतर डिग्रीमध्ये प्रत्येक अँगल फाइंड आउट केला तरी चालतं. बरोबर. तर बघा मग इथं आता काय करूया, अँगल्स बिकम्स 3x 7x 8x. मग मी इथं म्हणतो वी नो, आपल्याला माहित आहे काय बघा 3x प्लस 7x प्लस 8x इज इक्वल्स टू 180 डिग्री म्हणतो मी. बरोबर ना. आणि मग आता मला सांगा 3x प्लस 7x दॅट इज 10x प्लस 8x म्हणजेच किती येतं 18x इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँड देअरफॉर मग x बरोबर किती येतं बघा 180 डिवाइड बाय 18 म्हणजेच किती येणार आहे 10. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू किती मिळाली बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x दॅट इज 10. आता x बरोबर 10 आला असेल तर त्यावरून आपण आता ते तिन्ही अँगल्स फाइंड आउट करूया. लक्षात घ्या ते अँगल्स फाइंड आउट करताना आपण डिग्री मध्ये अँगल आला की लगेच त्याच्या पुढे आपण तोच अँगल काय करूया रेडियन मेजर मध्ये पण फाइंड आउट करूया. तर बघा मग x बरोबर 10 देअरफॉर 3x इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा 3 into 10 म्हणजेच किती येतं बघा दॅट इज 30 डिग्री. बरोबर. आणि आता हा जो 30 डिग्री आहे तो तुम्ही रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करा. किती येतं बघा मग यस 30 into पाय बाय 180 रेडियन. बरोबर ना. आणि या ठिकाणी मग आता काय होतं बघा यस दिस 0 गेट कॅन्सल 3 1 जार 3 6 जार म्हणजेच पहिला जो अँगल आहे देअरफॉर म्हणतो मी 3x इज इक्वल्स टू 30 डिग्री इज इक्वल्स टू किती बघा पाय बाय 6 रेडियन. दिस इज द फर्स्ट अँगल. हा झाला त्या ट्रायंगलचा पहिला अँगल. आता त्याच्यानंतर पुढचा अँगल बघा सिमिलरली 7x म्हणजेच काय हो 7 into 10. बरोबर ना, कारण x ची व्हॅल्यू 10 आलेली आहे. सो 7 into 10 किती येतं बघा दॅट इज 70 डिग्री. बरोबर ना. आता हा जो 70 डिग्री आहे तो आपल्याला रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजेच किती ना सांगायचं 70 into पाय बाय 180 रेडियन. इथे काय होणार आहे मग सांगा मला यस 0 गेट कॅन्सल आणि मग 7 च्या मल्टिपल मध्ये 18 नाहीये त्यामुळे आपण इथं काय करू शकतो हे आहे तसं ठेवू शकतो. म्हणजेच काय 7 पाय बाय 18 रेडियन. बरोबर ना. देअरफॉर मग सेकंड अँगल जो आहे 7x म्हणजे 70 डिग्री तो किती आला 7 पाय बाय 18 रेडियन. दिस इज द सेकंड अँगल ऑफ दॅट ट्रायंगल. आणि मग आता शेवटचा थर्ड अँगल काय बघा. आता मग फायनली 8x म्हणजेच काय 8 into 10 म्हणजेच काय झालं बघा 80 डिग्री झालं. आता हा 80 डिग्री आपल्याला काय करायचं आहे रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 80 into पाय बाय 180 रेडियन. या ठिकाणी काय करा बघा हा 0 ला 0 कॅन्सल झाला आणि राहिलं बघा 8 आहे. इथं तुम्ही काय करू शकता 2 4 जार 8 2 9 जार 80. बरोबर ना. आणि मग तो जो थर्ड अँगल आहे तो रेडियन मेजर मध्ये कसा कन्वर्ट झाला 4 पाय डिवाइड बाय 9 रेडियन. देअरफॉर मग मला सांगा जो थर्ड अँगल आहे 8x इज इक्वल्स टू काय येतं 4 पाय डिवाइड बाय 9 रेडियन. लक्षात आलं. तर मग हे ते तीन अँगल्स आहेत त्या ट्रायंगल्सचे ज्यांचा रेशो तुम्हाला इथं दिलेला होता 3:7:8 आणि तुम्हाला काय विचारलं होतं फाइंड दॅट 3 अँगल्स इन डिग्री एज वेल एज इन रेडियन मेजर. तर बघा आपण इथं काय केलेलं आहे कॉमन मल्टिपल x घेतला ते तीन अँगल्स 3x 7x 8x त्यांची सम 180 डिग्री. त्याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. x मिळाला त्यावरून आपण प्रत्येक अँगल फाइंड आउट केलेला आहे आणि अँगल आपण डिग्री मध्ये पण आणि त्याबरोबर सायमल्टेनियसली आपण रेडियन मेजर मध्ये पण ते अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर. तर सर्वांना ही एक्झाम्पल्स लक्षात आली का बघा. तुम्हाला अँगल अँड इट्स मेजरमेंट्स मधला जो पहिला एक्सरसाइज आहे त्यातले आपण ही काही क्वेश्चन 7 ते 8 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. बरोबर ना. मग राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया.